मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री, आपल्या सगळ्यांचे सहकारी नामदार छगन भुजबळ साहेब, नामदार माणिकराव कोकाटे, नामदार नरहरी झिरवाळ, विधिमंडळातील माझे सहकारी शिवाजीराव गर्जे, हिरामणजी खोसकर, माजी खासदार देवीदासजी पिंगळे, माजी आमदार शरदराव पाटील, माजी खासदार आनंद परांजपे, श्याम सनेरजी, आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष विष्णुपंत मैसदुणेजी, रंजन ठाकरे शहराचे अध्यक्ष, लतीफ तांबोळी, संग्राम कोते पाटील, अर्जुन टिळे, प्रमोद हिंदुराव, विलास दुर्जड, बाळासाहेब मस्के, सोमनाथ बोराडे, प्रेरणाताई बलकवडे, योगिताताई आहेर, अशोक सावंत, संजय बोरगे, आज विशेषतः ज्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतोय ते आपल्या सगळ्यांच्या भगिनी डॉक्टर हेमलताताई पाटील, दुसरे आपले सहकारी मनोज सदाशिवराव पालखेडे, तसंच धनाजी पाटील, युवराज कचरे, जगन्नाथ गुळवे, रामदास गारे, बाळू डंबाळे, आकाश तिदमे, सुशीलाताई खोडे, सदाशिवराव डंबाळे, शीतलताई डंबाळे, मालतीताई डहाळे, उत्तम कापसे, बाळू झोले, समाधान चौथे, कैलास फसाळे, मुरलीधर पदादे, एकनाथ बेजेकर, नंदू बोटे, अशोक साळवी, रुपाली ठमके, एकनाथ ठमके, गणपत ठमके, विष्णू खोडे, कैलास आचारी, दशरथ धोंगडे, असे अनेक माझे सहकारी मित्र आमच्या हेमलताताईंच्या बरोबर आणि मनोजजींच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत. दर्शन पाटील, कल्पेश शेजूरकर, धनाजी पाटील, असे अनेक मान्यवर तिथं आहेत. काही डबल नावं येत आहेत आणि आपण सगळे मान्यवर डॉक्टर हेमलताताईंना आमचे शुभेच्छा देण्याच्या करता त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपण पण येत आहे. मनोजच्या बरोबर आपण सगळेजण, मनोजला पण पाठिंबा देण्याच्या करता अनेक कार्यकर्ते इथं आलेले आहेत. ते सगळे मान्यवर, पत्रकार मित्र, बंधू भगिनी, तरुण मित्रांनो, आज सहसा मंगळवारी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेशाचा कार्यक्रम घेत असतो. संग्राम कोते पाटलांनी मला एकदा सांगितलं की दादा, डॉक्टर हेमलताताई पाटील हे आपल्या पक्षामध्ये प्रवेश करू इच्छित आहेत आणि त्या द्विधा मनस्थितीत आहेत. तर मी त्यांना बोलून घेतलं. मगाशी विक्रम मानेंचं पण मी भाषण ऐकलं. विक्रम मानेंना बघितल्यानंतर लगेचच त्यांच्या वडिलांची आठवण येते. म्हणजे ज्यांनी त्यांच्या वडिलांना बघितलेला आहे, साधारण चेहरा हा मानेसाहेबांचा मुलगा असं लगेच त्या ठिकाणी लक्षात येतं. राजकीय जीवनामध्ये मी सुरुवात केली त्यावेळेस माननीय विजयसिंह मोहिते पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काही तिथला सहकारी साखर कारखाना चालतो त्या कारखान्याचं प्रमुख पद हे मानेसाहेबांच्याकडे होतं. त्यावेळेस विजयसिंह मोहिते पाटील एक मोठे नेते या नात्याने सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, म्हणजे राष्ट्रवादीची स्थापना झाली ती मुळात आदरणीय पवार साहेबांनी, संगमाजींनी, तारिक अनवरजींनी, प्रफुल्ल पटेल, भुजबळ साहेब, पिचड साहेब, विजयसिंह मोहिते पाटील, पदमसिंह पाटील, ह्या सगळ्या मान्यवरांनी त्यावेळेस ती स्थापना केलेली. आणि आपण सगळेजण शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये ह्या सगळा कार्यक्रम बघायला आणि त्यांचे विचार ऐकायला तिथं जमलेलो होतो. आणि ते झाल्यानंतर साहेबांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली, भुजबळ साहेबांनी इथल्या प्रांताध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. सगळेजण जोरात कामाला लागले. 6 महिन्यातच आपण सरकारमध्ये सहभागी झालो. हा सगळा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि त्याच्यामुळं बहुतेक नेते मंडळी जिथं चेअरमन असतात त्यांचं कारखान्याची जबाबदारी त्यांना तितका वेळ देता येत नाही आणि त्याच्यामुळं MD यांच्यावरच बराचसा भार असतो. आणि तशा पद्धतीनं मानेसाहेबांनी तो अतिशय मजबूतीनं पेलला. आमच्या सोलापूर जिल्ह्यातला एक मोठा कारखाना, एक सहकार
चळवळीला दिशा देणारा कारखाना म्हणून त्या कारखान्याची ओळख होती। आणि त्यांच्या घरामध्ये डॉक्टर हेमलताताई, विक्रमजी हे सगळे यांना जन्म मिळाला। आणि त्याच्यानंतर हेमलताताई सुनबाई म्हणून ज्यावेळेस आपल्या नाशिकमध्ये आल्या त्यावेळेस मुळातच त्यांचं सगळं वातावरण त्यांच्या घरामध्ये साहजिकच राजकारण हे काही त्यांना नवं नव्हतं, कारण विजयसिंह मोहिते पाटील साहेब उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होते, मंत्री म्हणून काम करत होते, त्यांचा एक वेगळा दबदबा होता, दरारा होता, त्यांचं जबरदस्त अशी पकड सोलापूर जिल्ह्यावर होती आणि त्याच्यामुळं त्यांचं सगळं जवळनं हेमलताताईंनी ते पाहिलेलं होतं आणि त्याच्यामुळं त्यांना ह्याच्यात राजकारणात कसं नवख्या नव्हत्या आणि कष्ट करण्याची तयारी होती। आणि त्याच्यातूनच त्यांनी ज्या पद्धतीनं सुरुवात केली, आत्ता पण बोलत असताना त्यांनी काही त्याच्या संदर्भातले दाखले केले। खरं तर 6 टर्मला कुणी व्यक्ती जिल्हा परिषदेला, आमदारकीला, नगरपालिकेला, महानगरपालिकेला निवडून येणं हे काही येड्यागाबळाचं काम नसतं, फार कष्ट घ्यावे लागतात, लोकांचा विश्वास संपादन करावा लागतो। कारण अनेक राजकीय चढ उतार येत असतात, परंतु किती चढ उतार आले तरी देखील ती व्यक्ती उभी राहिल्यानंतर आपण त्यांनाच मतदान करायचं हे आमच्या डॉक्टर हेमलताताई निनाद पाटलांच्या बाबतीमध्ये गेले 6 टर्मला सातत्याने त्या ठिकाणी घडत आलं। हे निव्वळ त्यांच्या कामातून, त्यांचा जनसंपर्क दांडगा, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची हातोटी आणि त्याच्यामुळं त्या आज शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीने एक लोकप्रिय नेत्या म्हणून तिथं ओळखल्या जातात। प्रभाग सभापती म्हणून देखील त्यांनी नाशिक महानगरपालिकेमध्ये काम केलं, विरोधी पक्ष नेत्या म्हणून देखील त्यांनी नाशिक महानगरपालिकेमध्ये काम केलं आणि प्रदेशच्या म्हणजे काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून तसंच सरचिटणीस म्हणून देखील त्यांनी जवळपास प्रदेश काँग्रेसमध्ये 15 वर्ष त्या ठिकाणी काम केलेलं आहे। आणि सतत मीडियासमोर जाताना मी बघायचो प्रवक्ता म्हणून ज्यावेळेस त्या बोलायच्या कुठंही कधीही अनेक प्रवक्ते कधी कधी बोलता बोलता पक्षाला अडचणीत आणतात, पक्षाच्या नेतृत्वाला अडचणीत आणतात, कधी बोलता बोलता एखाद्या घटकाला, एखाद्या समाजालाच नाराज करून टाकतात, अशा पद्धतीनं घडतं। परंतु डॉक्टर हेमलताताई निनाद पाटील यांच्या बाबतीमध्ये कधी तसं घडलं नाही। साधारण विषयाची माहिती घेऊन व्यवस्थितपणे मांडणी करून जो आपला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी पहिले राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर सातत्याने जो विचार लोकांच्या समोर मांडला, सुसंस्कृतपणा काय असू शकतो, राजकीय जीवनामध्ये काम करताना आपण कसं काम केलं पाहिजे, विरोधकांना देखील इतकं निग्लेक्ट करून चालत नाही आणि एक चांगला चेहरा म्हणून चव्हाण साहेबांची ओळख ही उभ्या महाराष्ट्राला झाली। आणि चव्हाण साहेबांनी पण अनेक कार्यकर्ते निर्माण केले, अनेक सहकारी त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केले आणि नेमकं त्याच पद्धतीनं डॉक्टर हेमलताताई आमच्या पाटलांचं काम चाललेलं आहे। त्याचं मनापासून समाधान हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि त्याच्यामुळेच मी ज्यावेळेस त्यांच्याशी चर्चा करत होतो, वेगवेगळे विषय येतात, एखाद्याला पक्ष बदलत असताना वाटतं की आपलं कसं होणार, तसं बघितलं तर मला हेमलताताईंना सांगायचंय, मला दर्शन पाटलांना सांगायचंय, मला मनोज निकमांना पण सांगायचंय, मनोज पालखडेंना पण सांगायचंय, सगळेच आज जे मान्यवर धनाजी पाटील, कल्पेश जेजुरकर हे सगळेच प्रवेश करतात, त्या सगळ्या मान्यवरांना सांगायचंय की विचारधारेमध्ये आपली फार काही वेगळं आहे अशातला भाग नाही। शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनेच आपण पुढे चाललेलो आहे। आपला महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो, अनेक महापुरुषांचा वारसा आणि राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, रमाई माता अशा अनेक महिलांचा पण वारसा हा तुमच्या माझ्या महाराष्ट्राला मिळालेला आहे। त्याबद्दल खरं तर आपण फार भाग्यवान आहोत, पण नुसतं भाग्यवान असून चालणार नाही, त्यांच्या विचारांनीच आपण ह्या राज्याला चांद्यापासून बांद्यापर्यंत पुढे नेलं पाहिजे।
समाजामध्ये जाती असलोखा कसा राहील, समाजामध्ये एकंदरीतच दरी कशी पडणार नाही, समाजामध्ये अंतर कसं पडणार नाही समाजामध्ये, अशा पद्धतीनं साधारण आपलं वागणं बोलणं चालणं हे त्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि नेमकं आज पक्षामध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व मान्यवरांच्या बाबतीमध्ये साधारण ते चित्र आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतं. आणि त्यामुळं मी हेमलताताईंना पण सांगितलं, आमच्या बाकीच्या पण सहकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, आपण एकत्रपणे काम करू. आज शेवटी देश पुढे गेला पाहिजे, राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. एक प्रगत राज्य म्हणून ह्या देशामध्ये ह्या राज्याची ओळख आहे. त्याला कुठेही गालबोट लागता कामा नये, त्याच्यात अधिकची भर कशी पडेल हा प्रयत्न केला पाहिजे. आज तुम्ही ज्या नाशिकच्या परिसरातनं येताय, नाशिकला खूप मोठं उद्याच्याला एक व्हिजन म्हणून खूप अपेक्षा नाशिकच्या बाबतीमध्ये आहे. भुजबळ साहेबांनी बरंच काही त्या नाशिक करता दिलेलं आहे. आज आम्ही काम करत असताना इंडस्ट्री पण आणताना वेगवेगळ्या भागामध्ये इंडस्ट्री कशी जाईल, त्याच्यामध्ये तिथल्या तरुणींना त्याचा फायदा कसा होईल, अशा अनेक गोष्टी आम्ही बघत असतो. इन्फ्रास्ट्रक्चर देण्याच्या बाबतीत आज पण आमची एक इन्फ्रास्ट्रक्चर कमिटी अध्यक्ष आपल्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आहे. त्याच्यात पण आज हजारो कोटी रुपयाची कामं ह्याला आम्ही मान्यता दिली. मग कुठं मेट्रो असेल, कुठं वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे रोड्स असतील, कोस्टल रोड्स असतील, कारण हे करणं काळाची गरज आहे. इव्हन तुम्ही तिकडनं नाशिकवरून मुंबईला येत असताना पण तुम्ही समृद्धी महामार्गाच्या पुढपर्यंत चांगले फास्ट येतात, पुढं गर्दी राहते. तोही आज आम्ही चर्चा केली की तिथनं ठाण्याला बायपास करूनच तुम्हाला कसं इकडे येता येईल, अशा पद्धतीनं पण आम्ही आज तत्वतः त्या गोष्टीला मान्यता दिलेली आहे. तशा प्रकारचा प्लॅन हा देखील करायला लावलेला आहे. तशा पद्धतीनं सर्वे आणि बाकीच्या सगळ्या सूचना ह्या देखील आपण त्या बाबतीमध्ये दिलेल्या आहेत. हे करणं काळाची गरज आहे. आज नवीन पिढीचे खूप मोठ्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. मित्रांनो, आम्हाला जे 90ला संधी मिळाली, त्याच्यामध्ये संधी मिळाल्यानंतर मला राज्यमंत्री म्हणून जलसंधारण, कृषी, फलोत्पादन, ऊर्जा अशा प्रकारची खाती मिळालेली होती. आणि त्यावेळेसपासून मी प्रशासनात काम करतो. परंतु त्या काळातली पिढी आणि आताच्या पिढी ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे दिवस आहे, बायोटेक्नॉलॉजीचे दिवस आहे. मित्रांनो, आता AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, आपल्या नाशिकमध्ये देखील अतिशय उत्तम प्रकारची शेती करणारे बरेच मान्यवर आहेत. सह्याद्री फार्म तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की कशा पद्धतीनं त्यांनी सगळ्या लोकांना संघटित करण्याचं काम केलेलं आहे. आणि ह्या प्रकारे सगळेजण काम करत असताना त्यांना ज्या पुढच्या अडचणी येऊ पाहतायत त्या येऊ नये म्हणून देखील खूप काही आम्ही करतोय. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही इनोव्हेशन सेंटर, इन्क्युबेशन सेंटर, CIIT हे करतोय. त्याच्यातनं कुशल आमचा कामगार कसा तयार करता येईल, कुशल तरुणी आम्हाला कसे निर्माण करता येईल, अशा प्रकारचा प्रयत्न आमचा चाललेला आहे. नाशिक जिल्ह्याला पण आपण अशा प्रकारचं एक केंद्र सुरू करतोय. दरवर्षी 7,000 विद्यार्थी प्रत्येक केंद्रातनं बाहेर पडतील. विचार करा, 36 केंद्र झाल्यानंतर किती लाख विद्यार्थी दरवर्षी कुशल कामगार म्हणून बाहेर पडणार आहेत. किंवा ज्यांना स्वतःचं छोटं मोठं युनिट टाकायचं आहे ते देखील ते युनिट टाकू शकतात. अशा खूप काही गोष्टी आपल्याला महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्याच्यामध्ये अग्रेसर राहिला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका आम्हाला लोकांची, सर्वांची, राष्ट्रवादीच्या मान्यवरांची आहे. ही पण बाब आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे. आणि माझी विनंती आहे की आता ह्या सगळ्या बाबतीमध्ये कुठेही कुणी मनामध्ये शंका कुशंका न घेता त्याच्यात काम केलं पाहिजे. आमच्यामध्ये कधी भेदभाव होणार नाही. ज्याच्यामध्ये कर्तृत्व आहे, ज्याच्यामध्ये नेतृत्वाचे गुण आहेत, ज्याच्यात संघटना कौशल्य अतिशय चांगल्या प्रकारे
त्यांना संधी मिळाली पाहिजे, हाच आमचा सगळ्यांचा दृष्टिकोन असतो. आणि त्याच्यामुळे मला मनोजला पण सांगायचं, पालखेडेंना, एक नॅशनल खेळाडू क्रिकेटमध्ये अतिशय उत्तम पद्धतीनं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा आत्ताच टॅलेंट हंट पदी देखील त्याची नेमणूक झालेली आहे. तसंच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे माजी खेळाडू, तसेच वेस्ट झोन खेळाडू व नॅशनल खेळाडू असं वेगवेगळ्या ठिकाणी तो खेळलेला आहे. आणि ह्या पद्धतीनं काम करत असताना त्यानं मैदान तर चांगल्या पद्धतीनं क्रिकेटमध्ये गाजवलेलंच आहे. तसंच तो आज तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन पिंपळगाव, गरुडेश्वर ह्या परिसरामध्ये काम करत असताना अनेक त्यांचे समर्थक, तुम्ही ज्यावेळेस मगाशी मला वाटतं विष्णुपंत म्हैसदोणे का कोणतरी म्हणाले त्यांच्याबरोबर कोण कोण आले, तर त्यांनी जो काही तुम्ही मोठ्या संख्येने मनोजजींना पाठिंबा देण्याच्या करता आलेला आहात त्याबद्दल मी आपलंही मनापासून स्वागत करतो. आणि मनोजनी मला सांगितलं की दादा माझं वय तसं 41 आहे. हेमलताताईंनी पण सांगितलं की मला जी जबाबदारी द्याल ती जबाबदारी मी पार पाडेल, आणि ती तशा पद्धतीनं त्यांनी पार पाडलेली आहे. आणि एकंदरीतच हीच बाब आमच्या मनोजच्या बाबतीमध्ये आहे, किंवा मनोज आमचे पालखेडे असतील, मनोज निकम असतील, आमचे दर्शन पाटील असतील. दर्शन पाटील पण महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून त्यांनी काम पाहिलंय. नाशिक शहर काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे. नाशिक जिल्हा युवक समितीमध्ये ते अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. शहराध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश वक्ता सेलचं त्यांनी त्या बाबतीमध्ये काम केलेलं आहे. म्हणजे तुमच्यामध्ये जे नेतृत्वाचे गुण असावे लागतात ते सगळे गुण अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्या सगळ्या आज पक्षप्रवेश देत असणाऱ्या सहकाऱ्यांच्याकडं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहेत. आता त्याच्यामध्ये म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याच्या स्पार्क असेल तर तो कार्यकर्ता पुढे जातो, तशा प्रकारची परिस्थिती आता या दोन्ही मनोजच्या आणि सगळ्यात आमच्या हेमलताताई, दर्शन, कल्पेश धनाजी यांच्या आणि त्यांच्याबरोबर असंख्य सहकारी मित्र प्रवेश करतात त्यांच्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आहे. ही पण बाब आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं ध्यानामध्ये ठेवली पाहिजे. आम्ही नाही म्हटलं तरी ह्यावेळेस नाशिक जिल्ह्याने खूप चांगल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीला जरा फटका बसला. आम्ही 17च लोक निवडून आणू शकलो, 31 लोक जवळपास पराभूत झालेली होती. परंतु त्याच्यातनं खचून न जाता पुन्हा आम्ही जोमानी कुठं आपण कमी पडलो, काय आपण केलं पाहिजे, कसे आपल्या विचाराचे जास्तीत जास्त आमदार निवडून येतील, ह्याबद्दलचा प्रयत्न सगळ्यांनीच आम्ही केला आणि त्याला जनतेने पाठिंबा दिला. विशेषतः लाडक्या बहिणींनी त्याच्यामध्ये खूप मोठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली, हे आम्ही कधीही विसरू शकत नाही. आजच कॅबिनेट झाल्यानंतर आमचे महिला बाल विकास खात्याच्या मंत्री आहेत आदिती तटकरे, त्यांना घेऊन आपण जी पिंक रिक्षा आणलेली होती त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे कुठली नवीन योजना आणल्यानंतर त्याच्यात काही वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात आणि मग त्याच्यातनं काय अजून मार्ग काढला पाहिजे, काय अजून आम्ही केलं पाहिजे ह्याच्याबद्दल मगाशी तासभर आम्ही एकत्र बसून सगळ्यांनी प्लॅनिंग असेल, फायनान्स असेल, किंवा आमचं महिला बाल विकास खातं असेल, किंवा इतर परिवहन खातं असेल, कारण ट्रान्सपोर्टच्या दृष्टीनं त्यांची पण मदत लागते, अशी बरीच चर्चा आम्ही केली आणि त्याच्यातनं कसा मार्ग काढता येईल आणि खरोखरीच आमच्या भगिनींना स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या दृष्टिकोनातनं अजून काय त्याच्यामध्ये आपल्याला भर टाकता येईल अशाही प्रकारचं पिंक रिक्षाच्या बाबतीमध्ये आज आमची चर्चा झाली. सांगायचं तात्पर्य की निवडणूक संपल्यानंतर जनतेने निवडणुकीमध्ये त्यांची जबाबदारी पार पाडलेली आहे. इव्हन नाशिक जिल्ह्यांनी पण तसं बघितलं तर भुजबळ साहेब, जिरवळ साहेब, माणिकराव कोकाटेजी, हिरामण खोसकरजी, आमचे नितीन पवार, सरोज आहेर किंवा दिलीप काका बनकर असे 7 आमदार त्या ठिकाणी निवडून दिलेले आहेत. खूप मोठी ताकद ही नाशिक जिल्ह्यांनी आपल्या विधान सभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं दिलेली आहे. आणि पक्षांनी पण आज नाशिकला 3 कॅबिनेट मंत्रीपद दिलेले आहेत. म्हणजे तसं पक्षांनी पण कुठं कमी केलेलं नाही आहे. वेगवेगळ्या घटकाला तिथं प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये 10 जागा आपल्याला आल्या होत्या, पण 10 जागांच्या बाबतीमध्ये आपण केलेले आहे. त्याच्यामुळं आम्ही सगळेजण मिळून
अधिक चांगल्या पद्धतीनं पुढे आपल्या आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्या निवडणुकीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे. आज केंद्रामध्ये जे काही राजकारण चाललेलं आहे ते फार वेगळ्या पद्धतीनं चाललेलं आहे. निवडणूक आयोगाला स्वायत्तता दिलेली आहे. आपल्या इथं घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसा मताचा अधिकार हा गरीबातल्या गरीब माणसाला पण एकच मत, आणि श्रीमंत अडाणी अंबानी टाटा बिर्ला असतील तर त्यांनाही एकच मत, आणि त्याच्यामुळे लोकशाही आपल्या इथं फार एक जिवंत लोकशाही आहे. फार लोक विचारपूर्वक मतदान करतात. जर एखाद्याच्या डोक्यामध्ये सत्ता शिरली आणि लोकांना ती आवडली नाही का त्याला त्या सत्तेवरून कसं बाजूला करतात, अशी अनेक उदाहरणं गेल्या 78-79 वर्षामध्ये आपण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पाहिलेली आहेत. त्याच्यामुळं आपली जबाबदारी पक्ष संघटना म्हणून, पक्षाचे कार्यकर्ते म्हणून, पक्षाचे सहकारी म्हणून फार महत्त्वाची आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की या बाबतीमध्ये आज जे काही मान्यवर येत आहेत ते सगळे समंजस आहे. त्याच्यामध्ये कामं करण्याच्या करता आक्रमकता दाखवली पाहिजे, परंतु ती आक्रमकता दाखवत असताना कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणाला दिलेला नाही आहे. कायदा हा सर्वांच्यासाठी सारखा आहे. संविधान सर्वांच्या करता आहे आणि त्याच्यावर त्या संविधानाचा आदर करून, कायद्याचा, नियमाचा, घटनेचा आदर करून आपण आपली वाटचाल केली पाहिजे. लोकशाही पद्धतीनं केली पाहिजे, अहिंसेच्या मार्गाने केली पाहिजे. ह्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे. आणि हे सगळं काम करत असताना आपण कुठेही कमी पडता कामा नये. आपण सगळेजण एकमेकाला भेटत राहू. आम्ही पण दौरे सुरू केलेले आहेत. सध्या थोडंसं हवामान खात्याने मला वाटतं काल, आज, उद्या 2-3 दिवस रेड अलर्ट, काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट, काही ठिकाणी येलो अलर्ट अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. काही जीवितहानी पण झालेली आहे, काही ठिकाणी गाड्याही वाहून गेलेल्या आहेत, त्याच्यात पण काही जणांना जीव गमवावा लागला, काही जनावरं वाहून गेलेली आहेत, काही ठिकाणी बकऱ्या, शेळ्या, मेंढ्या ह्या वाहून गेलेल्या आहेत, कोंबड्यांचं नुकसान झालेलं आहे. अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत. हे नैसर्गिक संकट आहे. फार कमी काळामध्ये बराच इंच पाऊस पडलेला आहे. धरणं सगळी तुडुंब भरलेली आहेत. फार कमी धरणं आता भरणं बाकी राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळं नद्या दुथडी भरून वाहत आहेत. आत्ता मिठी नदी देखील मुंबईतनं जी वाहती तिचंही पाण्याची पातळी बऱ्यापैकी वाढलेली आहे. अशा अनेक गोष्टी ह्या 2-3 दिवसाच्या पावसाने झालेल्या आहेत आणि अजून पण उद्या रेड अलर्ट आहे. त्याच्यामुळं मी जरा साशंक होतो की कसं होणार, तुम्ही कसे पोचणार, काय पोचणार, अशा पद्धतीचा आम्ही विचार करत होतो. परंतु तुम्ही सगळे हरहुन्नरी कार्यकर्ते असल्यामुळं ह्या सगळ्यावर मात करून तुम्ही आज प्रचंड संख्येने इथं आला, त्याबद्दल खरोखरीच मी समाधान व्यक्त करतो, आनंद व्यक्त करतो. शेवटी आपण सगळेजण शेतकरी आहोत. शेतकरी आपली जात आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाण असते. शेतकरी कधीच उलट पाऊस पडल्यानंतर एक समाधान, आनंद शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत असतो. पण एक घडलंय, आज पण आम्ही कॅबिनेटमध्ये सगळेजण होतो. आत्ताही नंदुरबारला पाऊस कमी आहे. श्याम सनेर इथं आहेत, शरदराव इथं आहेत, त्यांना विचारा. धुळ्याला पण त्या प्रमाणामध्ये पाऊस नाही. शहरामध्ये काढतच पडला असेल, परंतु अजून धुळ्याला पावसाची गरज आहे. पिकांना पावसाची गरज आहे. तिथल्या माझ्या शेतकऱ्याला पावसाची गरज आहे. पिण्याच्या पाण्याच्या बद्दल पण काही काही ठिकाणी तिथं परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे तुम्ही आश्चर्य कराल, म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचं कसं संकट आपल्या पुढं आलेलं बघा. काही भागामध्ये एवढा पाऊस पडतोय की 2-2दा धरणं भरून पाणी व्हायला असतं, एवढं धरणं तुडुंब भरली. आणि एकीकडे मात्र आज धरणं काही भागातली, इकडची मी ज्याचा उल्लेख केला विशेषतः उत्तर महाराष्ट्रातली, तिथं पाण्याची गरज आहे. काल परवा मी जळगावमध्ये होतो. जळगावला पण पाऊस त्या मानाने बऱ्यापैकी त्या ठिकाणी झाला आहे. पण धुळे नंदुरबारला पाऊस कमी आहे. अजून हवामान खात्याने सांगितलेलं आहे की अजून एक ह्या ठिकाणी म्हणजे आत्ताही पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु अजून नंतर गणपती उत्सवामध्ये देखील पाऊस पडेल. आपलं शेवटचं हस्त नक्षत्र असतं ते पण ठोकत ठोकत येतं, त्याही वेळेस पाऊस पडेल अशा प्रकारचा अंदाज आहे. आणि हवामान खात्याने जे हे केलेलं आहे, प्रसिद्ध केलेलं आहे की यंदा समाधानकारक पाऊस त्या ठिकाणी राहील. काही ठिकाणी मात्र पिकांचं नुकसान झालं आहे. कृषी मंत्री असतील, बाकीचे सगळे असतील, पंचनामे कसे लवकर सुरू करता येईल, पिकांचं नुकसान, फळांचं नुकसान पण झालेलं आहे.
काही ठिकाण म्हणजे अशा दोन्ही गोष्टी आहेत. तुम्हाला तर आश्चर्य वाटेल, आज आम्ही आढावा घेत होतो, जवळपास 15 लाख एकरापेक्षा जास्त माझ्या शेतकऱ्याचं ह्या पावसामुळं पाणी शेतामध्ये साठलेलं असल्यामुळं नुकसान होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. नव्हे तर नुकसानच झालेलं आहे. अशा या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु त्याच्यातून शेतकरी कसा अडचणीत येणार नाही, त्या अडचणीतनं त्याला बाहेर काढायचा, तो पुन्हा कसा त्याला ताटमानेने जगता आलं पाहिजे, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. आज आम्ही आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये देखील मी सकाळी लवकर जाऊन परिस्थिती त्या ठिकाणी पाहिली. माझं एवढीच तुम्हाला विनंती की मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या भागात त्या सोशल मीडियामध्ये कुठल्याही बातम्या देतात, कधी काही तिरंजक बातम्या दिल्यानंतर त्या अफवा ठरतात. त्या अफवांच्यावर कोणी विश्वास ठेवू नका, घाबरून जाऊ नका. सर्व नागरिकांनी याबद्दलची खबरदारी घ्यावी. आज महानगरपालिकेने पण मुंबईला म्हणजे त्यांच्या असणाऱ्या शाळा कॉलेजेस वगैरेला सुट्टी दिलेली आहे आणि एकंदरीतच रेड अलर्ट जास्त मुंबई, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी ह्या भागामध्ये, तिकडं गडचिरोलीचा काही स्पॉट तिथं आहेत. अशा पद्धतीनं अतिवृष्टी दाखवलेली आहे. परंतु आपण सगळेजण त्याच्यामध्ये काळजी घेऊया. पावसामुळे बाधित झालेल्या आपल्या कुणी शेतकरी असेल, बिगर शेतकरी असेल, ह्या सगळ्यांना कसं त्यांना सहकार्य करता येईल ह्याकरता शासन प्रयत्न करत आहे. तशा प्रकारच्या सूचना आम्ही त्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, SP, CO ह्या सगळ्यांना दिलेल्या आहेत आणि त्या प्रकारे त्यांचं काम चाललेलं आहे. आम्ही सतत त्यांच्याशी संपर्कपट ठेवून आहोत. ही पण आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्यावं. परवा जळगावला पण रविवारी आम्ही माणिकराव नरहरी, आम्ही भुजबळ साहेब, आम्ही सगळेच होतो. त्यावेळेस प्रतिभाताई शिंदे ज्या अनेक वर्ष एक आपल्या भगिनी आदिवासी समाजामध्ये मोठं काम करतात, त्यांचाही पक्षप्रवेश झाला. त्यांच्याबरोबर देखील हजारो कार्यकर्ते आले. जवळपास 20,000 चा मेळावा तो तिथं पक्षप्रवेशाचा झाला. अशा पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी आपल्या पक्षामध्ये मान्यवर येत आहेत, नेतेगण येत आहेत आणि मी माझ्या सहकाऱ्यांना सांगतो की नवे आल्यानंतर जुन्यांनी आता आपलं काय होणार, मग आपल्याला किंमत राहणार का नाही, तसं काही मनात आणू नका. शेवटी नव्या जुन्यांचा व्यवस्थितपणे समन्वय साधून जे चव्हाण साहेबांनी बेरजेचं राजकारण आपल्याला शिकवलेलं आहे, त्या बेरजेच्या राजकारणाच्यातनंच आपल्याला सगळ्यांना पुढं जायचं आहे. ह्या गोष्टीची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवावी, अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती राहणार आहे. इतर कुठल्याही बाबतीमध्ये आपण हेमलताताई, दोन्ही मनोज आणि बाकीचे सगळे सहकारी, दर्शन असतील, कल्पेश असतील, धनाजीराव असतील आणि इतर सगळेच मान्यवर, आपण एकमेकाला भेटत राहू. आपण सगळेजण तसे कामाची माणसं आहोत. आपण सतत लोकांच्या मध्ये बसउठ करणारे आपण सगळेजण आहोत आणि त्यामुळं आपण काही काळजी करू नका. महत्त्वाच्या कामांच्या करता पाठपुरावा करत चला. कुंभमेळा देखील आपला नाशिकला 2027 मध्ये आहे. त्याच्याही बद्दलचं आपण नियोजन केलेलं आहे. त्याही निमित्तानं कुंभमेळा पण चांगला व्हावा आणि कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिकमध्ये आणखीन जसा पाठीमागच्या काळामध्ये गुरुता गद्दीच्या निमित्तानं नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी देऊन त्या भागातले प्रश्न अनेक मार्गी लावण्याचा प्रयत्न केला, तशाच पद्धतीनं ह्याही कुंभमेळ्याच्या निमित्तानं अनेक भागातले माझ्या विशेषतः नाशिक जिल्ह्यातले अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्याचं नियोजन हे राज्य सरकारने केलेलं आहे. सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी ह्या सगळ्या गोष्टीकडं बारकाईनं लक्ष ठेवून आहेत, ह्याही बद्दलची मी आपल्याला सगळ्यांना खात्री देतो. त्याला ह्या सगळ्या कामाला निधी कमी पडणार नाही अशा प्रकारची खबरदारी देखील राज्याचा अर्थ आणि नियोजन खात्याचा मंत्री या नात्याने मी त्या बाबतीमध्ये घेईन. अशा प्रकारची ग्वाही मी ह्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. मगाशी बोलत असताना मी पाहत होतो की अतिशय
वेगळ्या पद्धतीनं हे सगळा कार्यक्रम होत असताना विक्रम मानेजी म्हणाले आमच्या भगिनींकडे लक्ष द्या, तर तुमच्या भगिनींकडे लक्ष दिलं जाईल, त्याबद्दल आपण काळजी करू नका. तर साहजिक आहे, भावाला वाटतंच आत्ताच रक्षाबंधन पण झालेलं आहे, त्याच्यामुळं ते भावाचं आणि बहिणीचं कसं अतूट नातं असतं. ते लाडक्या बहिणींचं तर मी मगाशी सांगितलं, लाडक्या बहिणीमुळेच आम्ही सगळे इथं बसलेलो आहे. आणि लाडक्या बहिणीमुळेच हेमलताताई तुम्हाला अपयश आलं, नाही तर तुम्ही पण यावेळेस आमदार झाला असता. ही वस्तुस्थिती नाही, जे खरं आहे ते खरं आहे, आपल्याला आत बाहेर करून काय करायचं. परंतु आता तुम्ही आमच्याबरोबर आलेलात आणि तुम्ही अशी काही काळजी करू नका की बाबा आता असं मग पुढं ही जागा कुणाला सुटणार, ती जागा कुणाला सुटणार. सगळं काही आपण व्यवस्थित चर्चेतनं मार्ग निघतो, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. अनेक प्रकारे वेगवेगळ्या मान्यवरांना वेगवेगळ्या पदांच्यावर आपल्याला संधी देता येत असते आणि त्याच्यातून आपण पुढं जात असतो. आज पण मी मगाशी बोलत असताना निवडणूक आयोगांना स्वायत्तता असताना विरोधक आरोप करतात की बाबा इथं असं झालं, तिथं तसं झालं. मित्रांनो, मी पण 8 वेळेला निवडून आलेलो आहे. कुठेही आम्ही निवडणुकीमध्ये असे वेडेवाकडे प्रकार करत नाही, पण कारण नसताना ते मतदार यादीमध्ये असा फरक केला, तसा फरक केला, अशा पद्धतीनं गोष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये, विशेषतः शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये होत नाही. सगळेजण जागृत आहेत. ह्या महान व्यक्तींचे विचार फार खोलवर रुजले गेलेले आहेत, सगळ्या भागात रुजले गेलेले आहेत. त्याच्यामुळं इतर भागात काय होतं त्याची मी खात्री देऊ शकत नाही, परंतु आपल्या राज्याशी आपला सगळ्यांचा संबंध असल्यामुळं आपल्या राज्यामध्ये तरी असले प्रकार हे अजिबात घडत नाही. म्हणजे मला आठवतं आहे त्यावेळेस मी मतदार पण नव्हतो, परंतु ज्यावेळेस 1977ची गोष्ट ती जनता पक्षाची का जनता दलाची लाट आली, त्यावेळेस अक्षरशः कुणाला वाटलं नाही की मोरारजी देसाई पंतप्रधान होतील किंवा ते जनता दलाचं सरकार येईल. परंतु जनतेने तिथं जाऊन कसं मतदान केलं आणि त्यावेळेस नांगरधारी शेतकरी काहीतरी ती खूण होती आणि तिथं जाऊन तिथं आतमध्ये शिक्के मारले. जे उभे होते त्यांना वाटलंही नाही की आपण निवडून येऊ. काही काही जण तर घरीच थांबलेले होते की काय आता निकाल लागायचा तो लागणार. आणि नंतर त्या कलेक्टरनी त्यांना बोलून घेतलं, अरे सर्टिफिकेट द्यायला या, तर तुम्ही आमदार झालाय, अशी वस्तुस्थिती आहे. खूप जण त्यावेळेस आम्हाला नंतर सांगायचे की ही परिस्थिती. सांगायचं तात्पर्य की आपल्याकडं जे काही मतदान होतं ते फार विचारपूर्वक तुमच्या माझ्या महाराष्ट्रातली जनता मतदान करत असते. आपल्या इथं गैरप्रकार कुठलाही होत नाही. परंतु आज विरोधकांना कुठल्याही प्रकारचा महत्त्वाचा मुद्दा हातामध्ये न राहिल्यामुळं सारखं ग्लोबल नीतीप्रमाणे एखादी गोष्ट सारखी 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 सांगायची आणि मग ती नंतर लोकांना खरी वाटायला लागते. त्याच्यातनंच मग निवडणूक आयोगाने सांगितलं की ह्याच्याबद्दलचे पुरावे द्या, ह्याच्याबद्दलचे कागदपत्र द्या, ते दिले तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही माफी मागा, अशा पद्धतीनं क्लिअर त्यांनी सांगितलेलं आहे. पण विरोधकांना आज आत्ता अधिवेशन पण चाललेलं आहे आणि त्याच्यामुळं ह्या असल्या काहीतरी गोष्टी काढत काढत त्यांचं राजकारण चाललेलं आहे. त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ. आपण आपला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वातावरण करण्याच्या करता आपला पक्ष अधिक मजबूत करू, अधिक बलवान करू आणि ते सगळं करत असताना निश्चितपणे त्यामध्ये डॉक्टर हेमलताताई पाटील किंवा आमचे मनोज पालखेडे किंवा मनोज निकम, दर्शन पाटील, कल्पेश जेजुरकर, धनाजी पाटील या सगळ्या मान्यवरांचा खूप चांगला आणि त्यांच्याबरोबर जे असंख्य कार्यकर्ते आज पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत त्या सगळ्या मान्यवरांचा खूप चांगला उपयोग हा आपली संघटना मजबूत करण्याच्या करता, बळकट करण्याच्या करता. तुम्ही काही तसं मनात आणू नका की उद्या आता जिल्हा परिषद कोणाला मिळणार, तालुका पंचायतीला कोणाला मिळणार, मग आणखीन काय होणार, नगरपालिकेला कोणाला, नगरपंचायत महानगरपालिकेला कोणाला. जिथं ज्यांचं काम उजवा असेल, ज्यांची लोकप्रियता ज्यांच्याकडे जनाधार असेल, जनमानसामध्ये जे लोकप्रिय असतील अशांना आपण तिकीट देणार आहे. तिथं नवा जुना वाद आपण आणणार नाही, तिथं भेदभाव आपण करणार नाही
आपण जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा पण विचार करत नाही. आपण फक्त एक माणुसकी या नात्याने सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो, बरोबर घेण्याचा प्रयत्न करतो, पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे माझा आदिवासी समाज असेल, माझा अल्पसंख्याक समाज असेल, माझा मागासवर्गीय समाज असेल, माझा इतर मागासवर्गीय समाज असेल किंवा आमचा सर्वसाधारण बहुजन समाज असेल, ह्या सगळ्यांना मी अतिशय स्पष्टपणे सांगू शकतो, भटका समाज असेल की कुठेही राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्माण झाला तेव्हाही सेक्युलर विचारधारेनेच सर्व धर्म समभाव ह्या भूमिकेतनंच निर्माण झालेला आहे आणि त्याच रस्त्याने शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्या पक्षाचं घड्याळ, त्या पक्षाचा झेंडा आणि त्या पक्षाची वाटचाल ही त्या ठिकाणी चालत राहील ह्याबद्दलची खात्री आणि ग्वाही मी तमाम समोर असणाऱ्या सर्व मान्यवरांना देतो, आपल्या मार्फत महाराष्ट्राला देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.